नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवातच निगेटिव्ह टेरिटरीमध्ये केली। एवढं काल थोडा व्हिडिओ मी करू शकलो नाही, पण कालसुद्धा मार्केट खाली गेलं ओपनिंगपासूनच आणि आजही त्याच सिमिलर काइंड ऑफ परिस्थिती मार्केटमध्ये बघायला मिळाली। काल बँक निफ्टीनं रिकव्हरी दाखवली क्लोजिंगला, पण आज बँक निफ्टी सक्षम नाही राहिली आणि महत्त्वपूर्ण सपोर्ट जे आहे निफ्टीमध्ये 24,500 आणि बँक निफ्टीमध्ये 53,000 त्याच्याही खाली निफ्टी बँक निफ्टी दोन्ही इंडेक्सेस गेले। जवळपास सेन्सेक्स 1,000 पॉईंट, निफ्टी 350 पॉईंट, बँक निफ्टी 800 पॉईंट खाली बंद झाले, पडून बंद झाले। त्यामुळे थोडीशी चिंतेची बाब वाटते, कारण शुक्रवारी मार्केटनं चांगली लोअर लेवलवरून शार्प रिकव्हरी दिलेली। 24,200 वरून 24,700 एवढा 24,800पर्यंत निफ्टी गेलेली आणि एवढ्या लार्जर मूव्ह नंतर अपेक्षित होतं की काल आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ॲटलीस्ट आपल्याला 25,000 ही लेवल निफ्टीमध्ये दिसेल। एवढा 25,200पर्यंत जायला असं वाटत होतं, पण काल आणि आज मात्र मार्केटनं अनपेक्षितरित्या जे आहे ते डिक्लायनिंग दाखवलेले आहे, ज्याच्यात फारशी काही न्यूज नाही आहे। खाली येण्यामागं काही कारण नाही आहे, फक्त लॅक ऑफ बाईंग आणि थोडंसं सेलिंग मला वाटतं इंडेक्स हेवीवेट्समध्ये प्रॉफिट बुकिंग हायर लेवलला बघायला मिळाली, त्यामुळे मार्केटमध्ये हा परिणाम बघायला मिळतो आहे। बाकी अदरवाईज असे काही रिझन नाही आहे। मला वाटतं मार्केट जे आहे ते थोडं कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करते, रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न करते, कारण मोठ्या मूव्ह नंतरनं थोडंसं पॉज घेते। त्यामुळे मला वाटतं फर्दर FIs आता सुट्टीवर गेलेत, डिसेंबरमध्ये क्रिसमस आणि न्यू इयर हॉलिडे आहेत, त्यामुळे मला वाटतं 4-5 जानेवारी नंतरनंच एखादी मूव्ह येऊ शकते। एव्हा 20 तारखेला ट्रम्प यांचा शपथविधी होईल, मे बी त्यानंतरनं सुद्धा होऊ शकते मुवमेंट। तोपर्यंत मला वाटतं मार्केट एक 24,000 आणि 25,000 या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होऊ शकते। एवढा बँक निफ्टीसुद्धा 52,000 ते 54,000 या 2,000 पॉईंटच्या रेंजमध्ये अप अँड डाऊन स्विंग्स देऊ शकते, जे आजच्या मूव्जवरनं मला वाटतं फर्दर थोडंसं ब्रॉड रेंज ठेवूनच काम केलं पाहिजे। ओव्हरऑल आज दिवस खराब राहिला, काल आणि आज मार्केट डिक्लायनिंग खाली पडणार राहिलं, डिक्लायनिंग राहिलं। उद्यासाठी मला वाटतं टेक्निकल लेवल्स जर बघायचं झालं तर ट्रेंड थोडासा 24,500च्या खाली आल्यामुळे खराब झालं, त्यामुळे 24,300 ब्रेक केला उद्या तर फर्दर डिक्लायनिंग 24,200पर्यंत येऊ शकतं। 24,200 लास्ट फ्रायडेचा लो आहे 24,180 आसपास, त्यामुळे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। त्यामुळे उद्या 24,300च्या खाली आलं तर 24,200पर्यंत निफ्टी येऊ शकते। हायर लेवलला 24,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जो आज ब्रेक केल्यानंतर मग निफ्टीमध्ये जर फर्दर एक चांगला सेल ऑफ आला आहे। त्यामुळे 24,500 हायर लेवलला रेजिस्टन्स, लोअर लेवलला 24,200 सपोर्ट ह्या रेंजमध्ये निफ्टी उद्या ट्रेड करू शकते। ते अकॉर्डिंग तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड किंवा फ्युचर्समध्ये करू शकता। बँक निफ्टीमध्ये सुद्धा सिमिलर 52,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। लोअर लेवलला महत्त्वपूर्ण सपोर्ट 53,000 ब्रेक केल्यामुळं फर्दर डाऊनसाईड ओपन होते, त्यामुळे जर 52,800च्या खाली गेलं तर 52,500पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो। हायर लेवलला 53,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 53,000च्या वर गेलं तर फर्दर रिकव्हरी बँक निफ्टीमध्ये येऊ शकते। त्यामुळे ओव्हरऑल मार्केट या थोड्याशा ब्रॉड रेंजमध्ये ट्रेड बघून आपण उद्या ट्रेड करू शकतो, त्या अनुषंगाने तुम्ही ऑप्शन्समध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 793 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,700 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 48 शेअर्स पडले, त्या बाजूला 2च शेअर्समध्ये वाढ झाले। पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये आणि खास करून निफ्टीमध्ये जास्त आहे, 48 शेअर्स पडलेत। एवढा सेक्टर इंडिसेसमध्ये सुद्धा सेम पिक्चर आहे, सगळ्या सेक्टर्समध्ये पडझड झाले, त्याला लीड केलं आहे बँक्स, फार्मा, FMCG, मेटल या सगळ्याच सेक्टर्समध्ये जवळपास 1-1.5% मंदी बघायला मिळाली, त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग आहे। कोणत्याही सेक्टरमध्ये वाढ झालेली नाही, सगळ्या सेक्टर्समध्ये सेलिंगच आहे। ग्लोबल क्यूज मिक्स आहेत, डाव जोन्स गेले 8-9 ट्रेडिंग सेशन्स निगेटिव्ह टेरिटरीमध्ये ट्रेड होते। US मार्केट आत्ता फ्युचरसुद्धा 130 पॉईंट मायनस आहेत। युरोपियन मार्केटसुद्धा मिक्स आहेत, 10-20 पॉईंट प्लस मायनस आहेत, पण काल युरोपियन मार्केटचा थोडं प्रॉफिट बुकिंग आलेलं, त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा थोडंसं काय आहे मंदीचाच कारभार आहे आणि अनुषंगानं आपल्या मार्केटमध्ये त्याच पद्धतीची मूव्ह येते। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।